नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? ॲक्च्युली खूप दिवस झाले हा व्हिडिओ माझा अपलोड करायचा आहे. सेमीफायनलच्या अगोदरचा व्हिडिओ. ॲक्च्युली मला वेळच मिळाला नव्हता की मी व्हॉइस ओव्हर करू वगैरे एडिट करून ठेवलेला आणि भरपूर कामं पण होती आणि मध्ये मी म्हणजे कंटिन्यू व्हिडिओज पण टाकत नव्हती, तर त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो राहूनच म्हणजे थांबलेले व्हिडिओ टाकण्याचे. म्हणून मग मी हा सेमीफायनलच्या आधीचा एनिवे हा व्हिडिओ याच्यानंतरचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, त्यामुळे आता हा व्हिडिओ टाकत आहे. तर पुन्हा आम्ही तिथेच गेलो होतो DY पाटीलला आणि मॅच एन्जॉय केली. काय ऑफकोर्स आपली लेडीजची मॅच होती, तर सोडू नाही शकत आपण. आणि ॲक्च्युली सर्व घरामध्ये मॅच बघायला बरं वाटतं. ॲटलिस्ट वेगवेगळे आवाज असतो, पण मला ॲक्च्युली स्टेडियममध्ये जाऊन बघायला खूप आवडतं आणि खूप मजा पण येते आणि म्हणजे एकदम इंटरेस्ट वाटतं स्टेडियममध्ये. आणि बघू शकता तुम्ही आता मध्येच पावसाने हजेरी लावली होती मॅचच्या मध्ये. चांगल्यापैकी पाऊस सुरू झालेला. Let's show some love and appreciation for music as well. I said, you see it. दिसत नाही, दिसतंय नाही का पाणी? हे प्लास्टिक आहे ना. बर्ड्स बघू शकता, किती सुंदर वाटत होते. आणि दर मॅचला काही बर्ड्स येतात आणि खूप छान वाटतं त्यांचा थवा बघण्यासाठी. ॲक्च्युली पावसामुळे जे खाली बसलेली पब्लिक होती ती वर आलेली आणि आम्ही जिथे बसलेलो तिथे पाऊस लागत नव्हता सेटवर. आणि इथे दोघा वलतागली होती कारण की मॅच थांबलेली पावसामुळे. आणि तिचं असं असतं की थोड्या वेळ ती बसते आणि त्याच्यानंतर मग तिला कोक हवा असतो, काहीतरी समोसे वगैरे जे म्हणजे जे तिथे विकायला येतं ते. आणि मग नंतर तिला कंटाळा येतो आणि ती सारखी मला बाबूची सीट नंबर सांगत होती की G18 म्हणजे विराटचा 18 आहे म्हणून. आणि मग ती सीट घेतली दादाला ती सांगत होती आणि मला सारखं बोलत होती माझा जर्सी. आणि हा हैदराबादवरून आलेला. आणि DY पाटीलमध्ये एक सांगायचं झालं ना की खूप असं स्पेस वाटते, बसायला खूप छान वाटतं. स्पेस आहे मोठा आणि आपल्या मला तरी तिथे म्हणजे रेबॉन आणि वानखेडेपेक्षा मला तिथे बरं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की तिथे जास्त स्पेस आहे स्टेडियममध्ये. खूप मजा आलेली आम्हाला. आणि पाऊस पडल्यानंतर एन्जॉय करत होतो. एक ओवर कमी केली.
Come on, come on, come on, number 5. Ale, Indiaची पारी आली. आणि तिथे आता आपला व्हिडिओ केला होता तो आहे एक स्पेशल व्यक्ती आणि आम्ही तिथे जाणार आहोत. ते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मुलंही एन्जॉय करतात छोटी मुलं. त्यांनाही बरं वाटतं कारण की लहान मुलांना ज्यांना क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नाही आहे त्यांना बोर व्हायला लागतं आणि ज्यांना क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे जशी आमची बेबा त्यांनाही बोर होतं थोडं वेळ. आणि ते बघू शकता माझ्या मुलीच्या हातात होता मोबाईल आणि ती जिम करत होती असं. पण तिला हाय भेटला भरपूर खुश झाली होती की अरे मला हाय केलं मला हाय केलं म्हणून. आणि बघू शकता बसली ती. आणि देन त्याच्यानंतर आम्ही गेलो त्या व्यक्तींकडे आणि हे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आम्ही फोटोज आणि व्हिडिओ त्यांच्यासोबत घेतला. आणि तुम्हाला तर हे माहीतच असतील सचिन तेंडुलकरचे बिगेस्ट फॅन आहेत ते. आणि मुलांना त्यांच्याबरोबर फोटो व्हिडिओ घ्यायचा होता तर आम्ही त्यांना घेऊन गेलो. आणि बघू शकता अशा प्रकारे आपण जिंकलो पाहू शकता. साईड ना त्याचे पण फॅन भरपूर आहेत. नितीन येतोय मग. खरंच आहे हा जो मुमेंट आहे ना हा जो विनिंग मुमेंट असतो ना हा आपण घरी बसून एन्जॉय म्हणजे जो असतो आपला त्याच्यापेक्षा स्टेडियममधला एन्जॉय हा बेस्ट असतो. बेस्ट म्हणजे हा मुमेंटच म्हणजे सांगू शकत नाही आपण किती म्हणजे आपल्याला आनंद होतो आतून. आणि तो मोमेंट आपण समक्ष राहून जो अनुभवतो खरंच तो ग्रेट म्हणजे ती फीलिंग असते. आणि म्हणून आम्हाला आवडतं की म्हणजे स्टेडियममध्ये जाऊन क्रिकेट एन्जॉय करणं घरी बसून एन्जॉय केल्यापेक्षा. आणि शिवाय माझा मुलगा मुलगी दोघंही इंटरेस्टेड असतात त्यामुळे. तर अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केलं आणि घरी परतलो. बाय.